ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्यासह सरकारवर देखील निशाणा साधलाय। जरांगे पाटलांवर लोकनियुक्त सरकारला शिव्या खाव्या लागतायत। मनोज जरांगे महाराष्ट्राचा अपमान करतात असं महत्त्वाचं विधान लक्ष्मण हाके यांनी केलं। सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही असा थेट सवाल हाकेंनी उपस्थित केला। जरांगेंमुळे कायदा सुव्यवस्था बिघडली तरी गृहमंत्री गप्प का? ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला असे सवाल उपस्थित केलेले आहेत। माझी मराठा बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की अशा शिवराळ अश्लाघ्य भाषेत बोलणारा माणूस तुमचा नेता कसा काय असू शकतो? ज्या शिवाजी महाराजांच्या रयत 18 पगड जाती ज्या छोट्या छोट्या आहेत, ज्या आत्ता कुठंतरी सिव्हिलायझेशनमध्ये सामील होऊ पाहत आहेत, धडपडत आहेत, त्या माणसांचं आरक्षण चॅलेंज करणारा आणि त्या 350 जातींची हक्क अधिकारांची भाषा बोलणारे आमचे भुजबळ साहेब असतील, आमचे प्रकाश अण्णा शेंडगे असतील, आमची सगळी मंडळी, वडेट्टीवार साहेब, सगळी मंडळी, ही सगळी मंडळी भाषा बोलत आहेत, तर त्याला खलनायक आणि शिव्या जर कोण देत असेल तर इथल्या लोकनियुक्त सरकारची ती जबाबदारी आहे। त्यांना समजावून सांगा, जर सामाजिक स्वास्थ्य बिघडत असेल तर त्या माणसावर कारवाई काय होत नाही, हा सवाल आहे आमचा ओबीसींचा। आणि जर इथल्या सरकारला जरांगे पाटलांच्या मताची काळजी असेल तर आम्ही सुद्धा 60% ओबीसी विजयंती मुस्लिम समाजामधले ओबीसी आम्ही सुद्धा पोलराईट होऊ, आम्ही सुद्धा विचार करू। तुम्ही शपथ 12 करोड जनतेच्या दायित्वाची घेतली, त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा जरूर विचार करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।